महाडिक नाशिक आहे? हो सर. हे ऐका ना, तुम्हाला आतून पटतंय ना आपण महाडिकला उचलायला पाहिजे? हो सर. हो सर. काय म्हणतो, हा जो काही चहा इथे घेतोय आपण, हा चहा आपण महाडिक बरोबर घेऊया का नाशिकला? हो सर. हो सर. आता खाली ठेवा ना चहा. निघा. चहा दिसला गेला का ठेवता, लाचा घालायला पाहिजे तुम्हाला. वा बाहेर चहा. हा नमस्कार, ACP चौधरी बोलते, पार्ला ईस्ट पोलीस स्टेशन मधून. नाही जरा काम असं होतं ना, महाडिक साहेबांना बोलवायचं होतं पोलीस स्टेशनला चौकशीसाठी. हो मला माहिती आहे बिझी आहेत ते. नाही असणार, बिझीच असणार, पण प्रकरण जरा सिरियस आहे म्हणून मी स्वतःच फोन केला. प्लीज पाठवा. नाही अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये, रुटीन चौकशी. हो थँक्यू सो मच. बाकी काय म्हणताय, वहिनी कशा आहेत? अरे वा, बर. माझा पण धाकटा आता 8वीत गेलाय. हो वहिनींना नक्की नमस्कार सांगा. हो आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. बाय बाय. तो काय रस्त्यावरचा पाकिट मारे, त्याला जाऊन उचलायला आमदार साहेब आहेत ते. आणि हे बघ विजय, बिल्डिंग पाडायच्या अनेक पद्धती असतात. दरवेळी आपलं बुलडोजर घेऊन धडक मारायची गरज नसते. अरे बाबा हस जरा, हस. एक काम कर, असे हात कर हस. कर मनापासून हस, मोठ्याने, आणि असं. ऐका ना माझं, मला जाऊ द्या. मेणा घेऊन जाऊ का त्याला आणायला? मला जाऊ द्या. ऐका, मी लगेच घेऊन येतो महाडिकला. तो इथे आल्यानंतर तुला जी काय करायची ती कसून चौकशी कर ना. तुम्ही नाही म्हणते का? अरे पण आधीच त्याला इंटिमेशन देऊन तो 4 फोन फिरवणार, आपल्याला प्रेशराईज करणार. कशाला पाहिजे तुला हे? येऊ दे ना त्याला पोलीस स्टेशनला, मग कर चौकशी. माझं ऐका तुम्ही. आणि तो येईपर्यंत हसत राहा. जोरात. जमदाडे तू नको करू. एक बर्फाची लादी आण आणि हा हसायचा थांबला की ह्याच्या डोक्यावर ठेव. येस मॅडम. कंटिन्यू. जोरात. बॉस हा बॉस असतो शेवटी आपल्या जुनीची. सॉरी सर. मॅडम अरे काय या चौधरी मॅडमचं काय करावं? हो थँक्यू. काय शेवटी भेटावंच लागलं ना मला. मी म्हणाले होते माझ्याशी बोल, तेव्हा नाही बोललीस, माज केलास. आता इकडे तू, तुला कुठे अभय हे तू लिहिलंयस? अर्थात वाचता येत नाही. नेहा ताईशेटे, जागृती.com, पत्रकार आहे. माहिती मिळवणं माझं काम आहे. लक्षात ठेवायचं आहे नाव. जर्नलिझम मध्ये खूप महत्वाचं नाव ठरणार आहे. बाय. सावनी बद्दल खोट्या बातम्या छापून खरं खोटं काय ते सिद्ध होईल ना, तोपर्यंत हेच खरं आहे असं समज. मला माहितीये की हे सगळं खोटं आहे. सावनी बेपत्ता झालीये फक्त इतकंच खरंय. तिचा ड्रग रॅकेटशी काहीही संबंध नाही. अगं ते आत्ता सांगून काय उपयोग? मी विचारलो होतो तेव्हा नाही सांगितलंस ना. उगाच डिवचलंस ना तुम्हाला. म्हणून मुद्दाम करतेस का हे सगळं? वेल, जो दिखता है वही बिकता है, हाच मीडियाचा नियम आहे. आणि तुम्हाला अजून मीडियाची पॉवर कळलेली नाही. आम्ही जर ठरवलं तर पब्लिक ओपिनियन 180 डिग्री मध्ये बदलू शकतो. तुम्हीच आम्हाला म्हणता ना काय ते प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आम्ही. आता बघा, ती तर फक्त सुरुवात आहे.
एकदा तुमच्या तोंडाला मीडियाची शाई लागली ना की तुमची तोंड काळी व्हायला वेळ नाही लागणार. आता तुला कळेल की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम काय असतं ते आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं. आमच्याशी पंगा घ्यायचा नसतो श्रद्धा. ऐक 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 नेहा ताई शेट्टे, तुझ्या हातात पेन आहे म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याचे वाभाडे काढायचे नाही, कळलं? मी बोलतो तिची. श्रद्धा, आता कळलं का आईला डिवचण्याचा प्रयत्न केला तर काय होतं ते. आता तू बघ एक आई कुठवर जाऊ शकते ते. तर ते जोशी रोडच्या इथलं जे एटीएम आहे त्याच्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसलं की सावनी ह्या दिशेला आली, म्हणजे ती ह्या बोळातच घुसली असणार. पण ह्या बोळामध्ये कुठलंच दुकान नाहीये किंवा काही नाहीये ज्याच्या सीसीटीव्ही मध्ये वगैरे ती आपल्याला दिसेल. पण सर मला गॅरंटी आहे की ती ह्याच बोळात घुसली डेफिनेटली, कारण ही जी बोळ आहे ना सर ही जाते थेट साफल्यकडे, म्हणजे सावनीच्या घराचा शॉर्टकट. तिथे फार रहदारी नसते, चौकशी केली पण ती कोणाला दिसली नाहीये. काय दिसली असली तरी पण लोकांना काय नवल नसेल वाटलं त्या गोष्टीचं, कारण इथेच राहते ना, हजारदा पाहिलं असेल या एरियात सावनीने. हो सर, पण ती त्या दिवशी लंगडत होती, कपडे मळले होते, म्हणजे काहीतरी तर खटकला पाहिजे ना कोणाला. समाज जर एवढा सेन्सिटिव्ह असता जमदाडे तर आपल्याला जाहिराती कराव्या नसत्या लागल्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा, नाही का. हा रस्ता कुठे जातो? पार्ले स्टेशन. सावनी ट्रेनने आली. कशावरून? तिच्याकडे पैसे होते का? नाही सर, पैसे असते तर ती बऱ्या अवस्थेत आली असते ना, म्हणजे बँडेज केलं असतं किंवा ऑटोने आली असती. अशी का आली असती? जमदाडे काय होतं ना, तूच प्रश्न निर्माण करतेस आणि त्याची उत्तरं पण तूच देतेस, कळतंय का तुला. आत्ताच तू सांगितलंस की तिच्याकडे पैसे नव्हते, तिची अवस्था बिकट होती. मग मला सांग, पैसे नसलेली बिकट अवस्थेतली मुलगी कर्जत ते पार्ले प्रवास कसा करेल? बाय रोड. बाय रोड सेकंड ऑप्शन. फर्स्ट सुरक्षित प्रवास, रेल्वे प्रवास. हे बघ, ती कधी आली ही तारीख आपल्याकडे आहे, साधारण वेळ सुद्धा आपल्याकडे आहे. रेल्वे पोलिसांशी बोल आणि सीसीटीव्ही फुटेज चेक कर. येस सर. काहीतरी लीड नक्कीच मिळेल. एक लक्षात घे जमदाडे, सावनी मिरजकर ही कुठे गायब झाली हे आपल्याला माहित नसलं तरी ती इथे कुठून आली हे आपल्याला नक्कीच कळू शकतं, नाही का. सर पटकन काम. सर मुरुड चला, पार्ले फोन स्टेशन. करून लगेच कळव मला. हो सर.
श्रद्धा तू थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काय हा त्या रिपोर्टर मुलीच्या चेहऱ्याला काळं फासलं म्हणजे झालं? हा काय वाटते तुला? त्या एका रिपोर्टरशी वैर घेतलं म्हणजे तू अख्ख्या मीडियाशी वैर घेतलंय, कळतंय का तुला? श्रद्धा कुत्र्यासारखे पाठीमागे लागतील आता. चौधरी मॅडमनी ह्या सगळ्याची आपल्याला कल्पना दिली होती की नाही? आरोप होतील, वाटेल ती स्टेटमेंट लिहिली जातील, हे तुला मान्य होतं. मग आज काय झालं? अगं एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हजार हजार लोकांचे फोन येत आहेत रॅन्डमली. त्यांचा साऊशी काही एक संबंधच नाहीये. विचारतात की आपण आपल्या मुलीला फोन बंद केलाय. गिधाड आहेत ग, लांडगे आहेत, लचके तोडणंच यांना जमत. उद्या उठून आपली साऊ आपल्या घरी परत आली ना आणि तिचा या सगळ्याशी काही एक संबंध नसेल हे जगाला आपण ओरडून सांगितलं ना तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि ही माणसं 2 ओळी सुद्धा लिहिणार नाही माफीच्या. श्रद्धा, मोठमोठी पॉलिटिशियन माणसं यांच्या विरोधात जायला घाबरतात. म्हणून सांगतो शांत राहा. आपण कोण आहोत? अरे मग हे कोण आहेत माझ्या मुलीविषयी मला सांगणारे की ती कशी आहे? साऊ कुठे आपल्याला माहित नाहीये. हे पोलीस तिला शोधायचं सोडून तिच्यावर भलभलते आरोप करतात. आपल्या घरातले सुद्धा आता तिच्यावर शंका घेतात. मी कुठे कुठे आणि का गप्प राहू? अरे कोण आहे ही नेहा ताई शेट्टे? तू शांत राहा. 1 मिनिट, तू आता मला शांत राहा आणि हळू बोल वगैरे काही सांगूच नकोस. श्रद्धा, मीच तुला सांगू शकतो ना इम्पल्सिव्ह डिसिजनचा काय दुष्परिणाम होतोय ते मी भोगतोय. म्हणून सांगतो प्लीज प्लीज आता शांत राहा प्लीज. उगाच काही माहित नसताना माझ्या मुलीवर जर कोणी आरोप करणार असेल ना तर मी ऐकून घेणार नाही. मला मान्य आहे की तिने मला नाही सांगितल्या गोष्टी. मी एक वाईट आई असेल, मला नसतील माहिती काही गोष्टी, हे सगळं मान्य आहे मला. पण ही माणसं जो आरोप करतायत ना तो मला मान्य नाहीये. कारण हा गुन्हा माझी साऊ करूच शकत नाही आणि हे मी 1,00,000% सांगू शकते. मुलगी आहे माझी, पोटात वाढवलंय मी 9 महिने तिला. ही काय सांगते मला माझ्या मुलीबद्दल? तिने जर आता पुन्हा असाच आगाऊपणा केला ना, आज मी तिच्या चेहऱ्याला फक्त काळं फासलंय, पण यानंतर माझी तत्व, माझे संस्कार सगळं बाजूला ठेवून तिच्या अंगावर हात उचलायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. आणि मुळात आता यानंतर साऊबद्दल कोणीही घाणेरडं किंवा काही चुकीचं बोललं ना तर ही काय गिधाड आहेत नाही तर लांडगे आहेत, या सगळ्यांच्या विरोधात भांडायला तयार आहे. थांब. आज मला तुझ्यात व्यंकट सावंत दिसला. तो सुद्धा जगावर असाच रागवायचा. त्यांचा जगावर खूप राग होता. आज तू थेट त्यांच्यासारखंच वागलीस. घेतो ना तुला नक्की? सर झोल झालाय. त्याच्यापेक्षा मोठा झोल झाला इथे. गाडीत तर कळतं का तुला? काही नाही. चल सर इम्पॉर्टंट आहे, नताशा रावचं घर फोडलंय. काय घर फोडलंय म्हणजे? नताशा रावचं घर फोडलंय कोणीतरी. अरे असं कसं फोडलं ते घर? म्हणजे मला कळत. अगं तो काय बिस्किटचा पुडा आहे का फोडायला जमदाडे? आणि तो माने काय करत होता? सर तो 36 तास नॉनस्टॉप ड्युटी करतच होता. मग त्यावेळी काय फांद्या फुटल्या? तो डबा टाकायला गेला होता. तू ना त्याची बाजू घेऊ नका जमदाडे. तर मी कोणाची बाजू नाही घेते, मी फक्त सांगते तुम्हाला. काय चाललंय? अरे नताशा राव ना खरंच डोक्याला शॉर्ट झालीये. मला कळत नाही आता काय करू. प्रत्येक गोष्टीचा कुठला ना कुठला क्लू काहीतरी मिळतंय आपल्याला. हिचं काहीच नाही. या नताशा रावचं कसं आलंय माहिती का? ती ना हवेतल्या ऑक्सिजन सारखी आहे. म्हणायला सगळीकडे आहे ती, पण काहीच हाती लागत नाही.
तिचे कॉल रेकॉर्ड ट्रेस करायला सांगितले होते. काय झालं? काढलं ना सर. 18 डिसेंबरला रात्री हिचा मोबाईल सुद्धा तिकडेच होता जिथे भाग्यश्रीची डेड बॉडी सापडली, कर्जतच्या माळरानावर. मला हे कळत नाहीये, या सगळ्या पोरी त्या माळरानावर का पिंगा घालत होत्या का? सर, आणि त्या दिवसापासून ती मरेपर्यंत मधली तिची काहीच माहिती नाही आणि ते तिचं शेवटचं लोकेशन. तुझी फॅमिली शोधते सर. कधी? सर इथेच ड्युटीज करते सर, शोधते मी. त्या स्पीडनी त्या जोशाकडून समोसे आणतेस ना, त्या स्पीडनी काम करा आता. हो सर. सर पण मला ना एक डाऊट आहे, म्हणजे आपण त्या नताशाच्या घरी गेलो तिथे फार सामानच नव्हतं, एक कपाट आणि बेड वगैरे काहीतरी होतं, मग हे घर का फोडलंय? दमदाडे, विषय असा आहे की नताशाचं घर हे चोरी करण्यासाठी फोडलेलंच नाही, तर विषय असा आहे की तिच्या फ्लॅटमध्ये असं काय होतं की ज्यासाठी कोणीतरी पोलिसांनी मारलेलं सील फोडलं. काय झालं? आम्ही तिच्या रूम मध्ये घुसलो, पोलिसांनी मारलेलं सील पण तोडलं, सगळ्या रूमची उलटापालट करून पण पाहिली, हाती काहीच लागलं नाही. अरे पण मग ते पैसे तिने कुठे लपवले? त्या नताशाने पैसे कुठेही लपवलेले असले ना तरी ते मी शोधून काढेलच. अरे पण आता किलवरला काय सांगू रे? सांगा काहीतरी. ती सावनी मिरजकर अजून पण आपल्या ताब्यात आहे. आज ना उद्या ती तोंड उघडेलच. हॅलो किलवर. डिसेंबरला कर्जतला शेवटची दिसलेली ही मुलगी 26 डिसेंबरला पार्ल्यामध्ये भर रस्त्यामध्ये दिसते. ह्यांच्या घराच्या जवळपास अजून जरा चौकशी करा. मॅडम, त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली आणि तिथल्या लोकांना माहिती आहे ना किती बेपत्ता आहे, ते स्वतः सांगतील आपल्याला. नाना, नाना, काय हवंय? निघून जा इथून, निघून जा. रात्र वैऱ्याची आहे, निघून जा. हो, मी जाते. नाना, तुम्ही रोज इथेच असता ना? मी इथेच आहे, इथेच असतो, आणखी कुठं जाणार? म्हणजे येणारा जाणारा प्रत्येक माणूस तुम्हाला दिसतो ना? पण मी बघतोच असं नाही. पण तुमचं लक्ष असतं ना. आम्ही दोघं सकाळी घाईघाईत निघालो त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनलाच जातोय असा अर्थ काढू शकता ना तुम्ही? तेवढं आयुष्य जगलोय मी. नाना, नाना, तुम्ही साऊला पाहिलं का? आपली साऊ इथे आली होती. इथं? हो. कधी? 26 तारखेला. ते जोशी रोडवरचं एटीएम आहे ना, त्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली ती. म्हणजे जोशी रोड म्हणजे आता बघा ना, इकडनं या बोळ्यामधनं गेलं की अगदी म्हणजे 2 पावलावर सुद्धा नाहीये. हो, इथपर्यंत आली होती आपली साऊ. म्हणजे अगदी चालत गेली ना तरी 5 मिनिटात इथे यायला हवी होती ती, पण नाही आली. आता दुसरा रोड आहे का तिला इथे यायला? आणि इथून आली असती ना तर 5 मिनिटात पोहोचली असती, पण नाही आली. काय झालं मध्ये? तिला कुठे गेली? तुम्ही नीट आठवून बघा. तुम्हाला कशी नाही दिसली ती? तुम्ही आठवून बघा ना. हा, आठवा. आणि आपली साऊ नेहमी सारखी दिसत नव्हती. तिच्या पायाला लागलंय, ती लंगडत होती, खूप वाईट परिस्थितीत होती. तुम्ही बघितलं का एखादी मुलगी लंगडताना? करतेस तू? मी विचारते त्यांना. अगं काय विचारते? नाही माहित त्यांना काही. त्यांना आठवतही नसेल. अगं त्यांना आठवत असतं तर त्यांच्या स्वतःच्या घरी नसते का गेले तू? अरे पण आपल्याला विचारपूस करायला हवी ना. आपली साऊ कुठे आहे? कोणीतरी बघितलं असेल तिला आणि नानांनी बघितलं असेल. अरे चल. हॅलो.